आज सकाळी मी झोपेतून उशिरा उठले होते. त्यामुळे रोजचं काम आवरायला उशीर झाला. जेवण वगैरे पण उशिराच झालं. दुपारची वेळ होती. घरी एकटीच असल्यामुळे मला घरात कंटाळा येत होता. घड्याळात पाहिलं तर 2:30 वाजले असतील. बाहेर खूप उन्हं तापलेलं. पण तरीही थोडं बाहेर जाऊन यावं असं वाटू लागलं. मग काय, मी थोडासा मेकअप केला. साडी व्यवस्थित टापटीपपणे नेसून घेतली. फॅन वगैरे बंद करून दिला. दाराजवळ येऊन चप्पल घातली. कुलूप लावून घेतलं आणि निघाले बाजारात. दुपारच्या वेळेस देखील आमच्या कॉलनीच्या मागच्या भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये खरेदी सुरू असते. तिथे गेल्यावर पाहिलं तर खूप नवनवीन आणि छान हिरव्यागार भाज्या होत्या. तिथून पालक, गाजर, मेथी अशा 3-4 भाज्या घेतल्या. येताना सोबत थोडं आईस्क्रीम घेतलं. थोड्या वेळाने घरी पोहोचले. बाहेर येऊन बराच वेळ झाला होता असं वाटत होतं. पण घड्याळात पाहिलं तर फक्त 3:30 वाजले. म्हणजे मी फक्त 1 तासात परत आले. अरे, आज माझा वेळच जात नव्हता. त्यामुळेच मी बाहेर गेले होते. पण 1 तासातच घरी परतले. आता काय करू? परत प्रश्न निर्माण झाला. सोफ्यावर मस्त पाय पसरवून बसले. टीव्ही चालू केला. पण सतत टीव्ही बघून बघून कंटाळा आलाय. सारखं तेच तेच मालिका बघण्याचा. समोर टीव्ही चालू, पण डोक्यात अनेक विचारांचा गुंता सुरूच होता. कवटीत विचारांचं काहूर माजलेलं असताना अचानक माझ्या मोबाईलची घंटी वाजली. मोबाईल पाहिला तर माझ्या मैत्रिणीचा, सारिकाचा कॉल होता. सारिकाने का कॉल केला असावा बरं? पण नाही, ती मला अधूनमधून फक्त विचारपूस करण्यासाठी कॉल करते. मी कॉल उचलून हॅलो म्हटलं. तिकडून ती देखील हॅलो म्हणाली. मग काय, आम्ही थोड्या वेळ इतरत्र गप्पा मारल्या. सारिका थोडी चावटच आहे बोलायला. बोलता बोलता सारिका म्हणाली, मग नंदिनी, तू काही माझी आठवण करत नाहीस. मी फोन करते तेव्हाच बोलतेस फक्त. नवऱ्यासोबत खूपच गुंग झालीस बाई. अगं सारिका, नाही ग, कुठे काय. तू बोलतेस तसं काही नाही. मला तर एकटीला खूप कंटाळा येत होता. बरं झालं तू मला कॉल केलास. होय का? नंदिनी, तुझा नवरा घरी नाही का? अगं हो, बाहेर गेले आहेत ते. अच्छा, म्हणून तुला कंटाळा येत होता एकटीला. नवरा असला असता तर कंटाळा आला नसता तुला, नाही का? सारिका, कुठे काय. माझा नवरा इतर पुरुषांसारखा नाही. नवरा तर माझ्याहून दुप्पट वयाचा आहे. ते तू लग्नात आली नव्हतीस, त्यामुळे तुला माहिती नाही. किती वर्ष झालीत ग नंदिनी तुझ्या लग्नाला? 5 वर्ष होऊन 6वं वर्ष सुरू आहे. अच्छा, हो का? मी तिला विचारलं, तुझा नवरा कसा आहे ग? सारिका, माझा नवरा, बाई माझा नवरा तर खूपच रोमॅन्टिक आहे. घरी आला म्हणजे सारखा माझ्या आजूबाजूलाच असतो. कधी संधी मिळेल आणि माझ्यावर हल्ला करेल असं होतं त्याला. मी तर कधी कधी नाही म्हणते, पण माझा नवरा तर एक दिवस जवळ घेतल्याशिवाय राहत नाही मला. सारिकाचं बोलणं मला ऐकीन असं झालं. बरं चल सारिका, मी करते तुला नंतर कॉल. ठीक आहे. अगं नंदिनी, बोल ना. आता बोलत आहेस तर. नाही ग सारिका, मला काम आहे. बरं ठीक आहे, तुझी मर्जी. चल बाय. ओके बाय नंदिनी. कॉल कट केल्यानंतर मी निराश होऊन बसले. माझ्या सगळ्या मैत्रिणींना चांगले नवरे मिळाले होते, पण माझंच नशीब खराब. मला असा वयाहून दुप्पट नवरा मिळाला. थोड्या वेळाने माझ्या मोबाईलच्या मेसेजची रिंग वाजली. कोणीतरी काही मेसेज पाठवला होता वाटतं. व्हॉट्सॲप उघडून पाहिलं तर सारिकाने काही मेसेज पाठवले होते. मेसेज उघडून पाहिल्यावर बघितलं तर त्या पागलने मला रोमॅन्टिक फोटो आणि व्हिडिओ पाठवलेले. माझ्या लगेच मनात आलं की न बघता यांना डिलीट करून टाकावं. पण विचार केला, आधी बघून घेते, मग डिलीट करते. तिने पाठवलेले फोटो आणि व्हिडिओ खूप रोमॅन्टिक होते. सारिका खूपच बावळट आहे. लग्नाच्या आधीपासूनच आम्ही चांगल्या मैत्रिणी होतो, पण ती खूपच खोडकर होती. आधीपासून माझ्या एका मैत्रिणीने पण मला सांगितलं की सारिका तिला अधूनमधून असले फोटो पाठवून तिची मस्करी करत असते. मला थोडा तिचा राग आला. कारण नसताना असले फोटो कशाला पाठवायचे? पण तरी देखील मी तिला काही न बोलता फोटो पाहून घेतले. फोटो खूप रोमॅन्टिक होते. ते सर्व पाहून माझा तर मूडच बदलला. मी लगेच तिला मेसेज टाकला, अगं सारिका, हे काय पाठवलंस तू? कुणी सांगितलं तुला पाठवायला? ती म्हणाली, अगं नंदिनी, असंच पाठवलं तुला. तुला नाही आवडलं तर ठीक आहे, डिलीट करून टाकते. तिने पाठवलेले तिचे मेसेज, फोटो आणि व्हिडिओ तिकडून डिलीट करून टाकले. पण माझ्या मनाला मात्र तिने बेचैन केलंच. आधीच माझा नवरा माझ्याजवळ येत नाही, बायकोला नवऱ्याचं प्रेम देत नाही आणि वरून या सारिकाने असले रोमॅन्टिक फोटो पाठवून माझं मन चलबिचल केलं.
संध्याकाळपर्यंत कसा तरी दिवस काढला. संध्याकाळी काय बनवावं म्हणून नवऱ्याला कॉल केला. त्याने कॉल उचलला आणि तिकडून मी काही बोलण्याच्या आधी म्हणाला, "अगं नंदिनी, मी संध्याकाळी उशिरा येणार आहे. इकडेच जेवण करणार आहे. मी तर तू स्वयंपाक करून जेवण करून घे. माझी काळजी करू नकोस." "बरं, ठीक आहे." आता माझ्या एकटीचा स्वयंपाक बनवायचा होता. स्वयंपाकाला लागले. एक कोरडी भाजी बनवली आणि 2 पोळ्या टाकल्या. टीव्ही पाहतच जेवण संपवलं. जेवण करत असताना माझ्या आईचा कॉलही आला. तिच्याशी बोलल्यानंतर थोडं मन हलकं झालं. भांडी वगैरे आवरून सगळं काही नीटनेटकं जागेवर ठेवलं. आता रात्रीचे 9:30 वाजले. नवऱ्याला यायला वेळच होता. त्यामुळे आतून दरवाजा बंद करून घेतला आणि माझ्या रूममध्ये जाऊन झोपायला लागले. बराच वेळ झोपायचा प्रयत्न करू लागले, पण झोप येतच नव्हती. दुपारी थोडी झोप काढली होती, त्यामुळे आता रात्री झोप येईना. या कुशीवरून त्या कुशीवर करत होते, पण मनात मात्र खूपच गोंधळ उडालेला. अचानक सारिकाने पाठवलेल्या रोमॅन्टिक चावट फोटोंची आठवण झाली मला आणि मग माझ्या अंगाची लाही होऊ लागली. मन खूप भरकटलं. नको ते विचार येऊ लागले. मग अंग ऑटोमॅटिक तापायला लागलं. काय करू काही कळेना. एक उशी घेतली आणि छातीला लावून घट्ट केली. गुडघे पोटाला लावून झोपले, पण अगदी कसं तरी होऊ लागलं. आता निसर्गावरच राग येऊ लागला. कशाला दिलं हे तरुणपण? जर नशिबात तरुणपण भोगायला हवा तसा जोडीदार द्यायचा नव्हता तर हे तरुणपण नकोच द्यायला होतं. मला स्वतःच्या नशिबाला आणि घडवणाऱ्याला पोसू लागले. पण काय उपयोग? भरकटलेलं मन कसं तरी काबीज करू पाहत होते, पण अंगात उठणाऱ्या लहरी त्या काही केल्या शांत होत नव्हत्या. आंघोळ करून घ्यावी असं वाटू लागलं. मग मी विलंब न करता पलंगावरून उठले आणि सरळ बाथरूममध्ये गेले. थंड पाण्याने आंघोळ करून घेतली. काही वेळ थंड पाणी अंगावर घेतल्यानंतर मनामध्ये आणि शरीरामध्ये उठणाऱ्या लहरी काहीशा शांत झाल्या. आंघोळ झाल्यानंतर मस्तपैकी चहा बनवला. 1 कप चहा घेतला. रात्रीचे आता जवळजवळ 10:30 वाजले होते. घरातले सर्व लाईट बंद करून परत माझ्या रूममध्ये जाऊन झोपायची तयारी करू लागले. पण तेवढ्यातच काही वेळाने दार वाजलं. दारावर जाऊन आतून दार उघडलं तर समोर माझा नवरा होता. नवरा घरी आल्यानंतर त्याला जेवण वगैरे वाढायचं होतं, पण तो म्हणाला, "मी जेवण करून आलो आहे, मला फक्त पाणी दे." मी नवऱ्याला पाण्याचा ग्लास भरून दिला. नवरा म्हणाला, "बरं चल नंदिनी, मला झोपायचं आहे, दमलो आहे." "बरं ठीक आहे." मग नवरा त्याच्या रूममध्ये झोपायला निघून गेला. होय, त्याच्या रूममध्ये गेला, कारण नवरा आणि मी आम्ही दोघं वेगवेगळ्या रूममध्ये झोपायचो. हीच तर खंत होती की नवरा आणि माझ्यामध्ये नवरा बायकोसारखं काहीच नाही. फक्त मी या घराची एक देखरेख करणारी बाई आहे. याप्रमाणे नवरा माझ्याशी वागायचा. काही दिवसांनी एकदा असं दुपारी मला कंटाळ येऊ लागला. त्यामुळे मी सहजच ठरवलं की भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन येते, कारण थोडं बाहेर निघालं की मन मोकळं होतं. घराला कुलूप लावून भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी गेले. मला जे जे हवं होतं त्या भाज्या घेतल्या. त्यानंतर मार्केटमध्ये बाहेर पडून घराकडे जायचं होतं. 4 वाजले असतील. खूप गाड्या आणि रहदारी होती, कारण भाजी मार्केटच्या शेजारी आमदार पवार यांची सभा होती. पण त्या सभेमुळे लोकांना खूपच गैरसोय होते हे मला कळलं. पण आमदार आणि नेत्यांना काय करायचं आहे? त्यांच्यामुळे कोणाला त्रास होत आहे की काय? ते तर समाज आणि जनतेची सेवा करण्यासाठी आहेत. पण सध्या नेत्यांकडे बघून असं वाटतं की जनता नेत्यांच्या सेवा करण्यासाठी आहे. बरं असो. रोडाच्या पलीकडे एक अंध व्यक्ती होती. वाटतं तिला रस्ता पार करायचा आहे हे मला कळालं. रोडच्या किनारी उभं राहून रस्ता कसा ओलांडता येईल यासाठी ती अंध व्यक्ती हातात काठी घेऊन उभी होती. आजूबाजूला बरेच लोक इकडून तिकडे जात होते, पण कोणीच त्या व्यक्तीला मदत करत नव्हतं. मला ते पाहून थोडं वाईट वाटलं. मग मी ठरवलं की रोडच्या पलीकडे जाते आणि त्या व्यक्तीला जिथं जायचं आहे रोड पार करून तिथं सोडून देते. आता मी देखील रोड पार करून तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण तेवढ्यातच पाहिलं की एका युवकाने त्या अंध व्यक्तीचा हात पकडला आणि तिला रोड पार करण्यासाठी मदत करू लागला. म्हणून मी जागच्या जागी थांबले. त्या युवकाने त्या अंध व्यक्तीला रोडच्या पलीकडे आणलं. कदाचित त्या अंध व्यक्तीचं घर इकडेच होतं. त्या युवकाने तिथल्या जवळच्या एका फळांच्या दुकानावरून काही फळं विकत घेतली आणि त्या अंध व्यक्तीच्या हातात ती फळांची पिशवी दिली.
त्या व्यक्तीला जिथं जायचं होतं तिथं सोडलं आणि मग तो युवक त्याच्या मार्गाला निघाला. हे सर्व काही मी काळजीपूर्वक पाहिलं. त्या युवकाला पाहून मला त्याच्या सहानुभूतीबद्दल आणि इतर लोकांच्या मदतीबद्दल, त्याच्या मनात असणारे विचार आणि त्याने केलेलं कृत्य पाहून मला त्याचा आदरच वाटला. मी थोडा वेळ तिथे उभी राहून सर्व गंमत पाहत होते. हे सर्व काही घडल्यानंतर मग मी देखील माझ्या घरी परतले. घरी आल्यानंतर मी पुन्हा कामाला लागले. पण रोजचं तेच काम आणि घरातली एकटेपणाची भावना असह्य वाटत होती. नवरा कामावरून घरी यायचा, पण माझ्याशी बोलायचाही नाही. खरं सांगायचं तर त्याचं आणि माझं वय खूपच वेगळं असल्यामुळे तो कुठल्याच अर्थाने नवरा वाटत नसे. पण काय करणार, माझ्या वडिलांनी माझ्या पदरात असाच नवरा ठरवला होता. दिवस असेच पुढे जात होते. एकदा दिवाळी जवळ येत होती म्हणून घराची साफसफाई सुरू केली. दिवाळीला अजून 15 दिवस बाकी होते. पण त्याआधीच मी कामाला लागले. रोज थोडं थोडं करून घर आवरत होते. काही वस्तू अशा होत्या ज्या माझ्याने हलत नव्हत्या. नवऱ्यालाही हे लक्षात आलं की मी घराची साफसफाई करत आहे. मी एक मदतीसाठी बाई शोधत होते, पण कोणी मिळेना म्हणून सगळं स्वतःच करत होते. एके दिवशी संध्याकाळी नवरा घरी आल्यानंतर मी त्याला सांगितले, अहो, मी घराची साफसफाई करत आहे, पण मला सोबत कोणीतरी मदतीला हवं आहे. कोणी बाई असेल तर सांगा. त्यावर तो म्हणाला, अगं, आता मी कुठे बाई शोधू? बरं, मी पाहतो काही जमतं का. थोड्या वेळाने नवरा म्हणाला, अगं, आपल्या दुकानात सागर कामाला आहे ना, त्याला पाठवून देऊ का? कोण सागर? तो म्हणाला, अगं, मागच्या बऱ्याच वर्षांपासून आपल्या दुकानात कामाला आहे तो. हो, पण माणूस नको, कुणी बाई वगैरे असेल तर पाठवा. बाईची सोय नाही होणार. सागर आहे. बघ, बाकी तुझी मर्जी. मला मदतीसाठी कोणीतरी हवंच होतं, पण कुणी माणूस माझी मदत करेल हे मला योग्य वाटत नाही. एखादी बाई राहिली असती तर छान झालं असतं, असं मी नवऱ्याला म्हणाले. पण नवरा म्हणाला, बाईची सोय नाही होणार. बरं, ठीक आहे, मग पाठवा त्याला मदतीला. उद्या 11 वाजता पाठवतो घरी. हो, ठीक आहे, चालेल. दुसऱ्या दिवशी 11 वाजता माझ्या नवऱ्याचा कॉल आला. मी घरात काम करत होते. त्यांनी सांगितलं की मी आपल्या दुकानात काम करणाऱ्या सागरला घरी पाठवलं आहे. तुला काय काम करायचं आहे ते त्याच्याकडून करून घे. मी म्हणाले, ठीक आहे. मी कॉल कट केला. त्यानंतर मी सागरची वाट पाहू लागले, परंतु बराच वेळ झाला तरी तो काही आला नाही. थोड्या वेळाने नवऱ्याचा पुन्हा कॉल आला. त्यांनी सांगितलं, अगं, त्याला आपलं घर सापडत नाहीये. तू एक काम कर, त्याला कॉल कर. मी तुला त्याचा नंबर पाठवतो. मी म्हणाले, हो, ठीक आहे, पाठवा. नवऱ्याने मला मोबाईलवर त्याचा नंबर पाठवला. मी लगेच त्याला कॉल केला. त्याने तिकडून कॉल उचलला. हॅलो म्हणाला. मी म्हणाले, होय, मी बोलत आहे नंदिनी. तुम्हाला माझ्या नवऱ्याने घरी कामासाठी पाठवलं आहे ना? होय होय, मी इथे घर शोधत आहे, पण मला सापडतच नाहीये. कुठे आहात तुम्ही आत्ता? मी त्याला विचारलं. मी गजानन टेक्सटाईल दुकानाजवळ आहे. अच्छा, हो का? बरं, एक काम करा, तिथून सरळ या आणि मग उजव्या हाताला वळा. एक मंदिर लागेल, त्याच्या बाजूलाच घर आहे. मी बाहेरच उभी राहते. तुम्ही आलात की मला लगेच दिसाल. मी सांगितलं, हो, ठीक आहे, आलोच तिथे थोड्या वेळात. मग मी घरातून बाहेर निघून मंदिराच्या बाजूला उभी राहून त्याची वाट पाहू लागले. काही वेळाने एक युवक मला तिथे दिसला. कदाचित हाच होता सागर. माझ्या जवळ आल्यानंतर मीच त्याला विचारलं, तुम्हीच का सागर? होय, मीच. बरं, चला मग, मी म्हणाले आणि त्याला घेऊन घरी आले. पण त्याचा चेहरा पाहिल्यानंतर मला असं वाटू लागलं की मी याला कुठेतरी बघितलं आहे, पण मला आठवत नव्हतं की कुठे बघितलं आहे. घरात आल्यानंतर मी त्याला काम समजवलं की काय काय काम करायचं आहे, कोणतं कपाट कुठे ठेवायचं आहे आणि गार्डनमध्ये बाहेर काही कचरा आहे तो देखील साफ करायचा. शिवाय काही फुलझाडं वाढली होती, त्यांनाही कटिंग करायचं होतं. ते सर्व काम त्याला सांगितलं. होय, ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सर्व काही करतो, तो म्हणाला. मग त्याने कामाला सुरुवात केली. तो माझ्या वयाचाच वाटत होता. त्याचं बोलणं अतिशय सभ्य आणि सौम्य होतं, त्यामुळे तो चांगला माणूस वाटला. मात्र मी त्याच्याशी केवळ कामापुरतंच बोलत होते. परपुरुषांशी अनावश्यक बोलणं टाळणं हे माझं नेहमीचं धोरण आहे. काम करत असताना मला सारखं वाटत होतं की त्याचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा आहे, पण आठवत नव्हतं.
दुपारी 3च्या सुमारास अचानक लक्षात आलं, अरे हो, काही दिवसांपूर्वी मी बाजारात गेले होते. तेव्हा एक वृद्ध व्यक्ती रस्ता ओलांडण्यासाठी उभी होती आणि कोणीही मदत करत नव्हतं. त्यावेळी ह्याच तरुणाने तिची मदत केली होती. मी तिच्याकडे जाऊन विचारलं, तुम्हाला काही चहा वगैरे बनवू का? तो म्हणाला, नाही नाही, पाणी मिळालं तर चालेल. मी त्याला पाणी दिलं आणि त्याच्यासाठी चहा ठेवला. मलाही चहा प्यायचा होता. चहा घेऊन मी घराच्या मागे गेले, जिथे तो कचरा साफ करत होता. त्याला चहा दिला आणि सहज विचारलं, अहो, तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे मी. तो म्हणाला, हो का, कुठे? मी सांगितलं, काही दिवसांपूर्वी बाजारात एक वृद्ध व्यक्ती उभी होती आणि तुम्ही तिला रस्ता ओलांडायला मदत केली होती. तो हसून म्हणाला, अच्छा, हो हो, असं काहीसं घडलं होतं. चहा संपवून तो म्हणाला, चहा छान झाला होता. मी हसून म्हटलं, हो का, थँक्यू. 5 वाजेपर्यंत तो काम करत राहिला, पण अजून काही काम बाकी होतं. मी म्हणाले, आता 5 वाजले आहेत, मला स्वयंपाकाचं काम आहे. जर तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल तर उद्या उरलेलं काम पूर्ण करा. तो म्हणाला, बरं, ठीक आहे, उद्या येतो. त्यानंतर त्याने बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुतले आणि निघून गेला. संध्याकाळी नवरा घरी आल्यानंतर जेवणाच्या वेळी त्याने विचारलं, कामासाठी सागरला पाठवलं होतं, कसा आहे तो? हो, छान आहे. जे काम सांगितलं ते अगदी योग्य पद्धतीने करत होता. हो का, बरं, ठीक आहे नंदिनी. अजून 2-3 दिवस त्याला इथेच घरच्या कामासाठी ठेव. तुला जे काही काम करून घ्यायचे आहेत ते सर्व त्याच्याकडून करून घे. नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मी थोडी खुश झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या कामात व्यस्त होते. नवरा दुकानावर निघून गेला होता. थोड्या वेळाने 10:30 वाजण्याच्या सुमारास माझ्या मोबाईलची रिंग वाजली. मोबाईल उचलून पाहिलं तर काल कामासाठी आलेला सागरचा कॉल होता. मी कॉल उचलून हॅलो म्हटलं. तिकडून तो म्हणाला, मॅडम, आज पण कामासाठी यायचं आहे ना? पण किती वाजता यायचं ते तुम्ही सांगितलं नाही, म्हणून विचारण्यासाठी कॉल केला. मी म्हणाले, हो का, कधी पण येऊ शकता. 11:30 वाजेनंतर या वाटल्यास. हो का, ठीक आहे, चालेल. येतो मग 12 वाजेपर्यंत. हो, ठीक आहे, या. तो बरोबर 12 वाजता 5 मिनिटे उरली असताना घरी आला. त्यानंतर मी त्याला काही कामं सांगितली आणि तो त्यात व्यस्त झाला. त्या दिवशी त्याने बाजारात एका वृद्ध आणि अंध व्यक्तीला मदत केली होती. त्यामुळे मला समजलं होतं की तो एक चांगला आणि संवेदनशील माणूस आहे. म्हणूनच मी त्याला विचारलं, अहो, तुम्ही जेवण करून आला आहात का घरून? होय, जेवण करून आलो आहे. बरं, ठीक आहे, दुपारी इथेच जेवण कर वाटल्यास. नाहीतर मी काहीतरी नाश्ता बनवते. तो म्हणाला, अहो नको, कशाला उगाच त्रास. त्रास कसला त्यात? मी आता सांगून देते. तुम्ही दुपारी जेवायला घरी जाणार आहात का? तसा मी जाणारच होतो, बाहेर नाश्ता करायला. बरं, ठीक आहे, मग आता बाहेर जाण्याची गरज नाही. मी इथेच नाश्ता बनवते. तो म्हणाला, चालेल, जशी तुमची मर्जी. मग मी त्याच्यासाठी नाश्ता बनवला. दुपारी तो घरात येऊन नाश्ता करू लागला. तेव्हा सहजच तो मला म्हणाला, अहो, तुम्ही नाही केला का? नाही, मी दुपारी उशिरा जेवले, त्यामुळे मला आता भूक नाही. त्या दिवशी देखील त्याने अतिशय उत्तम प्रकारे काम केलं. पुढच्या 2 दिवसांमध्येही तो कामासाठी घरी येत राहिला. मला जे जे काम करायचं होतं ते सगळं काही त्याच्याकडून आवरून घेतलं. मी जे काम सांगितलं त्याने अगदी इमानदारीने आणि व्यवस्थितपणे केलं. 3-4 दिवस तो माझ्या घरी कामासाठी येत राहिला. त्यामुळे माझाही दिवस कसा निघून जात असे ते मला कळतच नव्हतं. आज 4था आणि शेवटचा दिवस होता. थोडंफार काही काम शिल्लक होतं. ते सागरकडून करून घ्यायचं होतं. माझ्या लक्षात आलं की फुलांची झाडं लावण्यासाठी 3-4 कुंड्या आणाव्या लागतील. त्यामुळे मी सकाळीच 10 वाजता सागरला कॉल केला. अहो सागरजी, मला काही फुलांच्या कुंड्या हव्या आहेत. येताना घेऊन याल का? होय, ठीक आहे, घेऊन येतो. पण कुठून आणायच्या? तुम्हाला कुंड्यांचं दुकान कुठे आहे हे माहीत आहे का? तो म्हणाला, होय, माहीत आहे. मी म्हणाले, माझ्याकडे 2-3 कुंड्या आहेत. त्यांचे फोटो काढून तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवते. तशाच प्रकारच्या कुंड्या आणा. त्यावर तो म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही. फोटो पाठवा, मी घेऊन येतो. मग मी घराच्या मागच्या बाजूला गेले. जशा कुंड्या मला हव्या होत्या त्यांचे फोटो काढले
आणि सागरला व्हॉट्सॲपवर पाठवले. 12 वाजेच्या सुमारास तो कुंड्या घेऊन घरी आला. मी कुंड्या पाहिल्या आणि खूप खुश झाले, कारण त्याने अगदी तशाच कुंड्या आणल्या होत्या जशा मला हव्या होत्या. त्या दिवशीही त्याने अतिशय उत्तम काम केलं. पण दुपारी 2 वाजता तो मला म्हणाला, "अहो मॅडम, मला आज थोडं लवकर जायचं आहे. चालेल का?" "होय, चालेल. आणि ऐका सागर, माझं नाव नंदिनी आहे. तुम्ही मला नंदिनी म्हणाल तरी चालेल." "होय का? बरं, ठीक आहे." मी विचारलं, "काय काम आहे तुम्हाला?" "मला दवाखान्यात जायचं आहे." मी विचारलं, "काय झालं? तब्येत तर बरी आहे ना तुमची?" "हो, माझी तब्येत बरी आहे, पण घरी माझी आई आहे. तिला दवाखान्यात न्यायचं आहे." मी म्हणाले, "अच्छा, हो का? बरं, ठीक आहे. लवकर आवरून घ्या आणि जा." त्याने 3 वाजेपर्यंत सर्व काम आवरलं. मी घरात होते. तेव्हा त्याने मला आवाज दिला, "अहो नंदिनी, इकडे या." मी त्याच्याकडे गेले. त्याने सांगितलं, "हे बघा, सर्व काम झालं आहे. अजून काही करायचं असेल तर सांगा." "नाही नाही सागर, तुम्ही अगदी छान काम केलं आहे. चला मग, निघतो मी." मी म्हणाले, "अहो थांबा, मी आलेच." मी घरात मागच्या खोलीत गेले. तिथून कपाटातून काही पैसे काढले आणि पुढच्या खोलीत आले, जिथे सागर उभा होता. पैशांचा हात मी त्याच्यापुढे केला आणि म्हणाले, "हे घ्या." "अहो, हे काय आहे?" "हे तुम्ही मला कामासाठी मदत केली, त्या बदल्यात मोबदला." "नाही नाही, मला तर तुमच्या पतीने पाठवलं होतं आणि तसेही पगार तर मिळणारच आहे ना मला." "अहो ठेवा, माझ्याकडून, खुशीने." "नको नको." पण मी त्याला खूप आग्रह केला. माझ्या आग्रहापोटी त्याने ते पैसे घेतले. "बरं, चला नंदिनीजी, धन्यवाद. येतो मी, आणि काही काम असेल तर सांगा मला, मी येत जाईल." "हो का? नक्की सांगेन." मग तो निघून गेला. तो गेल्यानंतर मी घरात काही पसारा इकडे तिकडे केला होता, तो नीट केला. संध्याकाळी नवरा देखील घरी आला. नवऱ्यानेही संपूर्ण घर पाहून सांगितलं, "घर खूप छान साफ केलं आहे. सगळं अगदी नीटनेटकं ठेवलं आहे." पण दुसऱ्या दिवसापासून मात्र मला अजून एकटं वाटू लागलं. मागच्या 4 दिवसांपासून दुकानात काम करणारा सागर घरी कामासाठी येत होता. तो मला मदतही करायचा आणि घरात काही काम चालू असायचं. त्यामुळे माझं मन लागून राहायचं. पण आता पुन्हा घरात शुकशुकाट पसरला. आता माझ्या जीवनात असंच एकटेपण आहे, हे मान्य करून मी राहू लागले. पण शेवटी मनात विचार येतच राहतो. कितीही मन मारून राहिलो तरी शरीराच्या काही निसर्गाने दिलेल्या गरजा असतात. त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर मग मन कासावीस होतं. माझा नवरा तर मला स्पर्शही करत नसे, कारण तो माझ्याहून वयाने खूप मोठा, म्हणजे जवळपास दुप्पट वयाचा होता. बरं, ठीक आहे. मला बायकोचं सुख तर नव्हतंच, पण नवरा कधी प्रेमाने बोलायचाही नाही. सतत त्याच्या दुकानाच्या कामांमध्ये व्यस्त. घरी आला की मोबाईलमध्ये व्यस्त. आणि एखाद्या दिवशी सुट्टी घेतली तरी दिवसभर हिशोब करण्यात गुंतलेला. माझ्या नवऱ्याचं हे दुसरं लग्न होतं. त्याला घरात बायको नको होती, तर एक घर सांभाळणारी बाई हवी होती. पण असो, आता मी सगळं काही स्वीकारून जीवन जगू लागले. दिवस, महिने असेच पुढे चालले होते. माझ्या घराच्या मागच्या झाडांची पाने आणि फांद्या परत बऱ्याच वाढल्या होत्या. आता त्यांची छाटणी करायची होती. त्यामुळे सहजच मनात आलं की आमच्या दुकानात जो सागर आहे त्याला बोलवावं.
त्यामुळे मी त्याला कॉल केला. त्याने तिकडून कॉल लगेच उचलला. अहो सागर, घराच्या मागच्या झाडांच्या फांद्या बऱ्याच वाढल्या आहेत आणि कचराही झाला आहे काही, तर ते साफ करायचं होतं. याल का तुम्ही? त्यावर तो म्हणाला, होय येईल की, पण मी माझ्या मर्जीने नाही येऊ शकत. एकदा मालकांना विचारावं लागेल. हो का? विचारा ना मग. नाही नंदिनी, मी नाही विचारू शकत असं. तुम्ही विचारा. मग ते मला सांगतील की जा, घरी जाऊन जे काम करायचं आहे करा. तर मग मी येऊ शकतो. बरं ठीक आहे. मी आधी माझ्या नवऱ्याला कॉल करते. तो कॉल कट करून मी लगेच माझ्या नवऱ्याला कॉल केला आणि सांगितलं, अहो, आपल्या घराच्या मागे काही झाडं आणि त्यांच्या फांद्या बऱ्याच वाढल्या आहेत. त्यांची छाटणी करायची आहे. शिवाय काही सफाई देखील करायची आहे. सफाई तर मी करू शकते, पण झाडांच्या फांद्या वगैरे मला कापता येणार नाहीत. मग काय करायचं सांग की. मी नवऱ्याला सांगितलं आहे, दिवाळीच्या वेळेस जसं सागरला पाठवलं होतं कामासाठी, तसं पाठवून द्या तर बरं होईल. तो अगदी काम व्यवस्थित करून देतो. माझा नवरा थोडा वेळ थांबला. काही वेळ तो काहीच बोलला नाही. अहो, काय झालं? बोला ना काही. बरं ठीक आहे, पाठवून देतो सागरला, पण आज नाही, उद्या पाठवतो. बरं चालेल, जशी तुमची इच्छा. असं बोलून मी कॉल कट केला. तो दिवस निघून गेला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या नवऱ्याने सांगितलं की आज दुपारी 12 वाजता सागरला पाठवून देतो. जे काम आहे त्याच्याकडून करून घे. ओके ठीक आहे चालेल. मग नवरा कामावर निघून गेला. दुपारी 12 वाजेच्या सुमारास आमच्या दुकानात काम करणारा सागर परत आमच्या घरी आला. मी घरात काम आवरत होते. माझं लक्ष नव्हतं. अचानक तो घरात आला आणि आवाज देऊ लागला, अहो नंदिनी, अहो नंदिनी, कुठे आहात? सुरुवातीला मला कळालं नाही की कोणाचा आवाज आहे, पण जेव्हा दारात जवळ येऊन पाहिलं तेव्हा सागर होता. मी त्याच्याकडे पाहून स्मित केलं. त्यानेही माझ्याकडे पाहून स्मित केलं. अहो नंदिनीजी, काही काम होतं, तुम्ही सांगितलं होतं, त्यामुळेच आलो आहे मी. होय ना, हे बघा, घराच्या मागच्या झाडांच्या काही फांद्या वगैरे कट करायच्या आहेत. थोडा कचराही झाला आहे, ते व्यवस्थित करायचं होतं. होय का? काही हरकत नाही, करतो की मी. कैची आहे ना तुमच्याकडे? होय आहे की कैची. बरं, आणून देते तुम्हाला कैची. मी जाते मागच्या दारी. मग तो घराच्या उजव्या बाजूने जो रस्ता आहे तिथून मागच्या दारी गेला. मी घरात स्टोरूममधून जाऊन तिथून एका पेटीमधून कैची काढली. मोठी कैची होती, ती झाडांच्या फांद्या कट करण्याची. ती कैची घेऊन मी मागच्या दारी गेले. सागर तिथेच उभा होता. त्याने मला पाहिलं आणि कैची माझ्याकडून घ्यायला जवळ आला. मी त्याच्या हातात कैची दिली. मग तो तिथे झाडांची कटिंग करायला लागला. मी थोडा वेळ तिथे उभी राहिले. तो काम करण्यात अतिशय चपळ होता. दिसायला तसा देखणा सावळ्या रंगाचा, पण शरीरयष्टी त्याची खूपच आकर्षक व पिळदार. मी तिथेच उभी होते आणि त्याची गंमत पाहू लागले. अचानकच काम करत असताना त्याने माझ्याकडे बघितलं. आता मात्र मला लक्षात आलं की इथे न थांबता मी घरात जायला पाहिजे. मी म्हणाले, बरं सागर, तुम्हाला काही लागलं तर मला आवाज द्या, मी घरात आहे. हो ठीक आहे. मग मी घरात निघून आले. घरातलं माझं सगळं काम आवरलं होतं, त्यामुळे सोफ्यावर बसून असंच टीव्ही बघत होते. तेवढ्या थोड्या वेळाने
त्याने जोराने आवाज दिला, नंदिनी, अहो नंदिनी. मला वाटलं की त्याला काहीतरी अडचण असेल म्हणूनच आवाज दिला असेल. मी लगेच उठून घराच्या मागच्या दारी गेले. तो तिथेच उभा होता, मागच्या दारी उन्हामध्ये. त्याने त्याचा शर्ट काढून ठेवलं होतं. फक्त एक चॉकलेटी रंगाचा बनियान घातला होता. मेहनतीचं काम केल्यामुळे त्याचं शरीर खूप आकर्षक वाटत होतं. त्याला पाहून माझ्या डोळ्यांना तर भुरळच पडली. पण मी लगेच सावध होत म्हटलं, हो बोला ना, काय झालं? अहो, हे बघा, याच्या फांद्या आहेत ना, त्या जर कापल्या तर जी सावली पडते आतमध्ये ती पडणार नाही. सावली तुमच्या घराच्या कुंपणाच्या बाहेर जाईल. तर मग काय करू? कापून टाकू की राहू देऊ? हो, कापून टाका त्या फांद्या. कारण या झाडांची सावली कोणाच्या कामाची नाही. घरी मी एकटीच असते, कोणी बसत नाही त्या झाडांच्या सावलीमध्ये. सगळ्या कापून टाका. बरं, ठीक आहे, असं म्हणत तो परत त्या झाडांच्या फांद्या कापायला लागला. त्याने माझ्याकडे पाठ केली होती. मी परत एकदा न कळतच त्याच्याकडे पाहू लागले. तो अगदी सराईतपणे काम करत होता. जणू काही या झाडाच्या फांद्या कापायची त्याला सवयच आहे. तो झाडाच्या फांद्या कापत असताना अधूनमधून माझ्याकडे बघायचा आणि त्याचं कामही करत होता. मी त्याला सहजच म्हटलं, अहो, याच्या फांद्या खाली पडल्या आहेत, तर उचलून ठेवू का मी तिथे कोपऱ्यात? नाही नाही, मी ठेवेल की. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आराम करा, वाटल्यास घरात. नाही हो, किती आराम करणार? रोज आराम करून करून कंटाळा आला आहे. आराम करून कोणाला कंटाळा येतो? त्याने मला विचारलं. अहो, मला येतो की. दिवसभर घरी एकटीच असते, त्यामुळे कंटाळून जाते मी. होय का? कदाचित होत असेल, पण मला नाही माहीत याबद्दल. कारण मी तर नेहमी कामातच असतो, त्यामुळे आराम करून कंटाळा येण्याचा कधी अनुभव नाही मला. असं म्हणून तो थोडा हसला. मी देखील त्याच्या बोलण्याला दुजोरा देत थोडी हसले. बरं थांबा, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते. अहो नको, आधीच खूप गरम होत आहे. असू द्या मग. मी त्याचं न ऐकता घरात आले. मी काल बाजारात गेले होते. तिथून 1 किलो चिक्कू आणले. तसंही ते कोणी खाल्ले नव्हते, त्यामुळे आता मनात आलं की चला, चिक्कूचा ज्यूस बनवून टाकते. मस्तपैकी चिक्कू घेतले आणि दूध वगैरे टाकून छान 2 ग्लास असा चिक्कूचा ज्यूस बनवला. 2 ग्लासांमध्ये चिक्कूचा ज्यूस भरून घेतला आणि दोन्ही ग्लास घेऊन मागच्या दारी गेले. सागर तिथं काम करतच होता. तो त्याच्या कामात गुंतलेला होता. मी त्याला आवाज दिला, अहो सागर, हा घ्या, चिक्कूचा ज्यूस बनवला आहे, पिऊन घ्या. अहो नको, कशाला उगाच त्रास घेतला तुम्ही? बनवून टाकला आहे, आता घ्यावाच लागेल तुम्हाला. मी थोडी मस्करी करत म्हटले. बरं, आता तुमचं म्हणणं कसं टाळता येणार? त्याने त्याच्या हातातली कैची तिथे ठेवली आणि माझ्याकडे 2-3 पावलं चालत आला. मागच्या दारी पायऱ्यांवर येऊन बसला तो. मी 1 ग्लास त्याच्या हातात दिला आणि मी देखील त्याच्यापासून थोड्या अंतरावर बसले. बऱ्याच वेळेपासून मेहनतीचं काम करत होता, त्यामुळे त्याच्या अंगाला घाम आलेला होता. घामाचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर आणि अंगावर होते, त्यामुळे ते दृश्य माझ्यासाठी अगदी वेगळं होतं. त्याने ज्यूस प्यायला सुरुवात केली. थोडंसं ज्यूस पिल्यानंतर तो म्हणाला, अहो नंदिनी, ज्यूस खूप छान झाला आहे. हो का? अजून आहे बरं? अहो नका नका, एवढंच खूप झालं. नाही हो, घरात ते पडून आहे,
असंही कोणी पिणार नाही त्याला. एका ग्लासात माझे देखील होऊन जाईल, त्यामुळे तुम्ही पिऊन टाका. मी आता घरात गेले आणि चिकूच्या रसाचं जे पातेलं होतं तेच घेऊन बाहेर आले. सागरजी, बघा, या पातेल्यामध्ये अजून बराच ज्यूस आहे, तर तुम्ही तुमचा ग्लास संपवा, मग हा देखील घेऊन टाका. तो आता लाजतच ज्यूस पिऊ लागला. काही वेळाने त्याने चिकूचा ज्यूस संपवला. त्याच्या ग्लासामधला मी लगेच पातेल्यातला जो उरलेला ज्यूस होता तो त्याच्या ग्लासमध्ये ओतून दिला. आता एकदा परत त्याचा ग्लास पूर्ण भरला. हळूहळू त्याने सर्व ज्यूस संपवून टाकला. मी देखील माझा जो ग्लास होता बाजूला ठेवलेला तो उचलला आणि पूर्ण ज्यूस पिऊन घेतलं. मी सहजच विचारलं, अहो सागर, तुमच्या घरी कोण कोण राहतं? माझ्या घरी मी आणि आई. का? तुमची बायको कुठे गेली? तो फक्त हसला आणि काहीच बोलला नाही. मी देखील पुढे त्याला जास्त काही विचारलं नाही. कशाला उगाच कोणाला नको ते प्रश्न विचारून परेशान करायचं. अहो नंदिनीजी, तुम्हाला एक सांगू का? हो, बोला की. तुमच्याकडे पाहून वाटत नाही की तुम्ही आमच्या दुकानातल्या मालकांच्या पत्नी आहात. का? का नाही वाटत? म्हणजे तुमच्या आणि त्यांच्या वयात बरंच अंतर दिसतं. हो, खरं आहे तुमचं. पण हे सत्य आहे की मी त्यांचीच बायको आहे. मी थोडं नाराज होत म्हटलं. पण मी आता या विषयावर जास्त काही बोलले नाही. थोड्या वेळात आम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी करत राहिलो. त्यानंतर परत तो कामाला लागला. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्याने सर्व काम संपवलं. संध्याकाळी 5 वाजता त्याने हातपाय वगैरे धुतले. तो आता निघणार होता. मी सहजच एकदा माणुसकीच्या नात्याने परत त्याच्यासाठी चहा बनवला. माझ्या घरातच सोफ्यावर बसून त्याने चहा घेतला. खरं तर मला त्याच्याशी बोलून खूप बरं वाटलं. दुपारी त्याच्यासोबत बोलण्यात एक वेगळीच अनोखी भावना वाटत होती. तसा तो बोलायला खूप हुशार होता. खूप नॉलेजेबल आहे हे देखील मला कळालं त्याच्या बोलण्यातून. मग जायच्या वेळेस एकदा आधी त्याने चहा घेतला. मग म्हणाला, चला नंदिनीजी, येतो मी. हो, ठीक आहे. आणि सागर, कधी काही असलं तर येत जा. खूप छान काम करून देता तुम्ही. हो का? नक्कीच येईल, असं म्हणत तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या नवऱ्याने मागच्या दारी जे काम केलं होतं सागरने ते बघितलं. ते पाहून माझा नवराही खुश झाला. आता असेच दिवस पुढे जात होते. मध्यंतरी एकदा मी माहेरी देखील जाऊन आले. माहेरी माझे आई वडील नेहमी मला विचारत असत की मूल कधी होईल तुला आता. मी त्यांना काय सांगू बरं? जर नवरा माझ्या जवळच येत नाही, नवऱ्याचा आणि माझा काही संबंधच नाही, तर मूल होणार तरी कसं? पण आई वडिलांना ही गोष्ट सांगणे योग्य नाही असं मला वाटलं. म्हणून या बाबतीत मी कधीच आई वडिलांना जवळ काहीच बोलले नाही. माहेरून सासरी परत आले. मी परत तेच आयुष्य सुरू केलं. माहेरी काही दिवस राहिले. खूप छान वाटलं. पण परत आल्यानंतर परत एकटेपण आणि तोच सततचा विचार. एकटेपणाचा. एकटीला घर खायला उठत असे, पण करणार तरी काय? एके दिवशी रात्री जेवण वगैरे करून मी माझ्या रूममध्ये झोपले होते. नवरा त्याच्या रूममध्ये झोपला होता. पण मला झोप येत नव्हती. वेळ काही जास्त झाला नव्हता. फक्त 10 वाजले होते. सहजच मोबाईल काढून काहीतरी पाहू लागले. माहेरी आईला कॉल केला, पण तिने उचलला नाही. माझी मैत्रीण सारिका, तिला देखील कॉल केला.
पण तीही बिझी वाटत होती. मोबाईल बघता बघता सहजच माझ्यासमोर सागर यांचा नंबर आला. माहीत नाही का, पण मला वाटलं की त्यांच्याशी बोलावं, कॉल करावा. पण कॉल करण्याची हिंमत झाली नाही. मी व्हॉट्सॲपवर जाऊन फक्त त्यांना मेसेज टाकला, कसे आहात, जेवण वगैरे झालं का. एका मिनिटात तिकडून त्यांनी रिप्लाय केला, हो मी छान आहे, माझं जेवण झालं, तुमचं झालं का. मी त्यांना मेसेज केला, पण त्यांनी त्याचा बाऊ केला नाही आणि ती गोष्ट अगदी सहजच घेतली. पण यानंतर पुढे काय मेसेज करावा हे मला काही कळेना. त्यामुळे काहीच मेसेज केला नाही. त्यांनी देखील तिकडून काही मेसेज टाकला नाही. थोडा वेळ असंच मोबाईलमध्ये यूट्यूबवर व्हिडिओ पाहत राहिले आणि मग नंतर झोपी गेले. जवळजवळ एका आठवड्यानंतर रात्री झोपायच्या वेळेस सागर यांनी मला एकदा मेसेज केला. मग काही वेळ आम्ही एकमेकांशी मेसेजवरच बोललो. मला खूप बोर होत होतं. एकटीला कंटाळा येत होता. झोपही येत नव्हती. त्यामुळे सहज सागर यांना म्हटलं, अहो कॉल करू का. त्यावर ते म्हणाले, हो करा की. मग मी त्यांना कॉल केला. कसे आहात सागरजी. मी छान आहे. तुम्ही कशा आहात. मी देखील छान आहे. मग पुढे आमच्या दोघांमध्ये फॉर्मॅलिटीसारखं बोलणं झालं. थोड्या वेळ आम्ही एकमेकांशी बोललो. मग फोन कट झाला. परत मी फोन केलाच नाही. त्यांनी देखील केला नाही. पण सागर यांच्याशी बोलून मला खूप छान वाटलं. आता अधूनमधून सागर मला कॉल करत असायचे. मी देखील त्यांना कॉल करत असे. आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप मैत्रीपूर्वक आणि आदराने बोलू लागलो. हळूहळू आमचं बोलणं पुढे जाऊ लागलं. आम्ही एकमेकांना समजू लागलो. सागर यांच्याशी बोलून मला कळालं की ते त्यांच्या आयुष्यात कदाचित एकटे आहेत. माझं एकटेपण त्यांनीही ओळखलं होतं. सागर यांच्यासोबत बोलल्यावर एक आपलेपणाची भावना जाणवायची. असं वाटायचं की जणू काही आम्ही दोघे एकमेकांना खूप काळापासून ओळखतो. त्यांच्या बोलण्यात एक प्रामाणिकपणा आणि आपुलकी होती. तीच मला खूप आवडत असे. आता जवळजवळ 6 महिने उलटून गेले. सागर आणि मी एकमेकांच्या संपर्कात होतो. एकदा मी सागर यांना माझ्या घरी काही कामासाठी बोलावलं. त्या दिवशी मी माझ्या हाताने स्वयंपाक करून त्यांना जेवायला घातलं. आता त्यांचं आणि माझं बोलणं खूप पुढे गेलं होतं. आम्ही एकमेकांना अगदी जवळून ओळखायला लागलो होतो. एकदा सकाळची वेळ होती. 9 वाजले असतील. माझी अंघोळ वगैरे झाली होती. मोबाईलमध्ये गाणी लावायची होती. त्यामुळे मी मोबाईल हातात घेतला आणि व्हॉट्सॲपवर कोणाचा तरी मेसेज आला होता. तो मेसेज उघडून पाहिला तर सागर यांचा मेसेज होता. त्यांनी मला एक फोटो पाठवला होता. तो फोटो थोडा वेगळा होता. मी फोटो पाहून चकित झाले. कारण त्या फोटोमध्ये एक स्त्री आणि पुरुष एकमेकांना आलिंगन देऊन चुंबन करत होते आणि गुड मॉर्निंग असं लिहिलं होतं. त्यांनी गुड मॉर्निंगसाठी मला हा मेसेज पाठवला होता. पण त्या मेसेजमध्ये अशा प्रकारे पुरुष आणि स्त्री चुंबन करत होते. त्यांनी हा फोटो का बरं पाठवला असावा हे मला काही कळेना. पण मी जास्त विचार न करता रिप्लायमध्ये त्यांना गुड मॉर्निंग असं पाठवून दिलं. त्या दिवशी दिवसभरात जवळजवळ 10 वेळा मी तो फोटो पाहिला असेल. त्यांचा मेसेज वाचला असेल गुड मॉर्निंगचा. पण माझ्या मनामध्ये सारखे असंख्य विचार सुरू होते. सागर यांनी मला असा फोटो का पाठवला असावा. माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये
काही प्रेमळ भावना तर नाही ना? असे बरेच प्रश्न मनात उठत होते. काही दिवसांनी फोनवर बोलत असताना मी त्यांना विचारले, अहो सागर, तुम्ही मला त्या दिवशी जो फोटो पाठवला, ज्यामध्ये एक स्त्री आणि पुरुष एकमेकांना आलिंगन देऊन चुंबन घेत होते, तो का पाठवला? त्यावर ते म्हणाले, असंच पाठवला, गुड मॉर्निंग करण्यासाठी. का? तुम्हाला आवडला नाही का तो? मी म्हणाले, नाही, तसं नाही. तेव्हा ते म्हणाले, बरं नंदिनी, सॉरी, जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. मी म्हणाले, नाही, सॉरी म्हणण्यासारखं काही नाही. असू द्या, पाठवलं तर पाठवलं, काही हरकत नाही. असं बोलून मी तो विषय बदलून टाकला. मात्र मला समजत नव्हतं की मी सागर यांच्याकडे का आकर्षित होत होते. नेमकं मला त्यांच्याकडून काय हवं होतं याचं उत्तर माझ्याकडेही नव्हतं. पण त्यांच्यासोबत बोलून, त्यांच्या संपर्कात राहून एक आपलेपणाची भावना जाणवायची आणि एकटेपण वाटत नसायचं. आता मी घरातील बऱ्याच काही गोष्टी त्यांना सांगू लागले आणि ते देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला सांगायचे. एकमेकांना समजून, एकमेकांच्या भावना जाणून आम्ही एकमेकांच्या सहवासात राहू लागलो. जेव्हा मला एकटेपण वाटायचं, तेव्हा मी सागर यांना नक्की कॉल करायचे आणि त्यांच्यासोबत बोलून मला खूप हलकं वाटायचं. एकदा 30 एप्रिलचा दिवस होता, माझा वाढदिवस. सकाळी लवकर उठून आंघोळ केली, देवाला नमस्कार केला. नवऱ्याकडून काही अपेक्षा नव्हती की तो मला शुभेच्छा देईल. त्यामुळे मी ठरवलं होतं की आज सागरला सांगायचं, माझा वाढदिवस आहे. दुपारी 1 वाजता मी सागरला कॉल केला, पण फोन लागलाच नाही. पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण त्याचा फोन बंद येत होता. वाटलं कदाचित तो काही कामात असेल म्हणून फोन बंद केला असेल. पण संध्याकाळपर्यंत 5-6 वेळा कॉल केला, तरीही त्याचा फोन सतत बंदच होता. दुसऱ्या दिवशीही मी त्याला कॉल केला, पण परिस्थिती तीच. दिवसभरात 4-5 वेळा फोन केला, तरीही काहीच प्रतिसाद नाही. हळूहळू मला काळजी वाटायला लागली. सागरने कधीच फोन केला नाही, एखाद्या दुसऱ्या नंबरवरून तरी केला असता असं वाटलं. पण 1 महिना उलटून गेला आणि काहीच संपर्क झाला नाही. शेवटी एक दिवस दुपारी जेवण करून सगळी कामं आटोपल्यावर मी आमच्या दुकानात जाण्याचं ठरवलं. 2:30 वाजता दुकानात गेले. नवरा नव्हता, एक मुलगा होता. मी विचारलं, अहो, तुम्ही कोण? त्यावर तो मुलगा म्हणाला, मी या दुकानात कामाला आहे. बरं, तुमचे मालक कुठे आहेत? ते बाहेर गेलेत. काही सामान हवंय का? मी तुमच्या मालकांची पत्नी आहे. हे ऐकून तो थोडा घाबरला. म्हणाला, सॉरी मालकीनबाई, मला माहीत नव्हतं. काही हरकत नाही, असंच सहज आले होते. आणि हो, आधी सागर नावाचे एक व्यक्ती इथे काम करत होते, ते कुठे गेले? त्यावर तो मुलगा म्हणाला, ते दुकान सोडून गेलेत. कधीपासून? मला नक्की माहीत नाही, पण त्यांनी काम सोडलं एवढंच माहिती आहे. बरं, काही हरकत नाही. असं म्हणत मी तिथून परत घरी आले. सागर यांनी दुकानाचं काम का सोडलं हे मला काही कळालं नाही. पण एकदा तरी त्यांनी मला सांगायला हवं होतं. बरेच महिने मी वाट पाहत राहिले पुढचे, की ते मला कधीतरी फोन करतील. पण नाही, त्यांचा फोन कधीच आला नाही. हळूहळू त्यांचा विसर पडत गेला आणि मी पुन्हा एकटी झाले. मी त्यांच्या राहत्या ठिकाणाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण कुठेही पत्ता लागला नाही. आता मला स्वतःवरच राग यायला लागला. एकदा तरी
त्यांचा घराचा पत्ता विचारून घेतला असता तर किमान त्यांच्या घरी जाऊन काही विचारपूस तरी करता आली असती. पण मीही किती बावळट. इतकं जवळचं बोलणं असून देखील एकदा तरी विचारलं नाही की ते कुठे राहतात. आता मी पुन्हा एकाकी झाले होते. हळूहळू मला एकटं राहायची सवय व्हायला लागली. बोलायला कोणीच नव्हतं. नातेवाईकही असे नव्हते की ज्या कुणाला फोन करून मन मोकळं करता येईल. जवळजवळ 6 वर्षे उलटून गेली. मला मूलबाळ झालं नाहीच, पण त्याही पेक्षा जास्त त्रासदायक गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याची तब्येत हळूहळू खालावत गेली. वयामुळे त्याला अनेक आजार जडू लागले आणि एक दिवस तेच झालं जे व्हायला नको असं वाटत होतं. माझ्या नवऱ्याचं निधन झालं. आता तर मी पूर्णपणे एकटी पडले. कसं बसं स्वतःला सावरलं. दुकानात जो मुलगा काम करत होता तोच काही काळ काम करत राहिला, पण हळूहळू दुकानही बंद पडलं. नवऱ्याचं निधन झाल्यानंतर जवळपास 1 वर्ष मला काहीच उमजलं नाही. पण मग लक्षात आलं, घर चालवायचं असेल तर पैसे तर लागणारच ना. म्हणून मीच ठरवलं की दुकान पुन्हा सुरू करायचं. माझ्या नावावर थोडे पैसे होते, ते काढून दुकानात नव्याने माल भरला. एका मुलीला माझ्या हाताखाली कामाला ठेवून घेतलं. सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण हळूहळू मी स्वतः दुकान चालवू लागले. शेवटी जगायला 2 पैसे हवेच ना, म्हणून एकटीनं झगडत राहिले. दुकानाची जागा योग्य ठिकाणी होती, त्यामुळे काही महिन्यांतच दुकान चांगलं चालू लागलं. धंदा वाढू लागला आणि पुन्हा जगण्याची एक नवी उमेद निर्माण झाली. एकदा सोमवारचा दिवस होता. माझी महादेवाच्या मंदिरात दर सोमवारी जाण्याची सवय होती. नेहमीप्रमाणे त्या दिवशी सकाळी मी महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेले होते. पूजा वगैरे झाल्यानंतर मी मंदिराच्या ओट्यावर थोडा वेळ बसले. मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण अगदी रमणीय होतं. काही फुलझाडं लावलेली होती आणि बेलाचं झाडही तिथंच होतं. बेलाच्या झाडाखाली एक छोटी महादेवाची पिंड होती. म्हटलं जातं की ती पिंड 500 वर्षापूर्वीची आहे. त्या महादेवाच्या लिंगाला उन्हात ठेवण्याची परंपरा होती. मी तिथं एकटीच बसले होते. खूप गर्दी असूनही मला मात्र एकटेपणाची भावना जाणवत होती. अचानक माझी नजर एका चेहऱ्यावर पडली. तो चेहरा मला ओळखीचा वाटला. तो व्यक्ती माझ्याकडे न पाहता पुढे जात होता. माझ्या अंतरात्म्यातून आवाज आला, सागर. अहो सागर, मी जोराने बोलले. माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि आतून जी खुशी होती ती अकल्पनीय होती. सागरने मला पाहिलं. त्याच्या डोळ्यातही आनंद दिसला. त्याने लगेचच आपली पावलं माझ्याकडे वळवली. मी ओट्यावरून उठून उभी राहिले. सागर 2 पावलं टाकून माझ्याकडे आला आणि मीही 2 पावलं टाकून त्याच्या जवळ गेले. त्याच्या डोळ्यात पाहिलं तर एक आपुलकी जाणवली. बऱ्याच वर्षांनंतर आम्ही एकमेकांना पाहत होतो. त्याला पाहिल्यानंतर मी स्वतःला थांबवू शकले नाही. न कळतच मी त्याला आलिंगन दिलं. माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आहे हे मला त्यावेळी जाणवलं. त्याला कदाचित कळलं नसेल की मी मिठी का मारली, पण त्यानेही मला जवळ घेतलं. थोड्या वेळाने आम्हाला जाणवलं की आपण मंदिरात आहोत, म्हणून आम्ही एकमेकांपासून थोडे वेगळे झालो. मी त्याच्या हातातून माझा हात सोडवला आणि डोळे भरून त्याच्याकडे पाहिलं. सागर, काय झालं? अचानक कुठे गायब झाला होता तू? आणि इतक्या वर्षांनंतर भेटतोस. मी किती वेळा तुझ्या मोबाईलवर कॉल केला,
पण तो नेहमी बंदच होता. अचानक तू कुठे निघून गेलास? दुकानातलं कामही तू सोडलंस? नाही नंदिनी, मी नाही सोडलं होतं तुमच्या दुकानातलं काम, असं त्यानं म्हटलं. त्याच्या तोंडून माझं नाव ऐकून माझं मन भरून आलं. त्याच्या तोंडून नंदिनी ऐकल्यामुळे असं वाटलं की कोणीतरी खूप प्रेमाने माझं नाव घेत आहे. काय म्हणाला सागर? तू नाही सोडलं काम? मग काय झालं? तुमच्या पतीनेच मला कामावरून काढून टाकलं. दुकानात चोरी झाली आहे असा आरोप केला माझ्यावर आणि मला काम सोडायला भाग पाडलं. मीही जास्त वाद न घालता दुकानातलं काम सोडलं. मग दुकानातलं काम सोडलंस, पण तुझा मोबाईल का बंद केला? मोबाईल बंद करण्यामागेही कारण होतं, पण मी तुम्हाला ते सांगू शकणार नाही. बरं, असो, तुमची इच्छा. बरं चला नंदिनीजी, निघतो मी. का? माझ्याशी बोलायला वेळ नाही का तुला? तसं नाही, घरी आई आहे ना, तिची तब्येत बरी नाही म्हणून जावं लागेल. बरं, ठीक आहे. मला तुझ्या आईला भेटायचं आहे आणि तुमचं घरही बघायचं आहे. मी त्याला आग्रह केला, त्यामुळे तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याच्या घरी गेल्यानंतर पाहिलं तर त्याचं घर छोटं होतं. 2 खोल्या आणि एक स्वयंपाकघर. त्याची आई पलंगावर झोपलेली होती, म्हातारी आणि तब्येत बिघडलेली. त्याने मला चहा केला. घरात लोक होती, पण मला वाटलं की हे घर माझ्या ओळखीचं आहे. त्या भिंती जणू मला ओळखतात असा भास झाला. थोडा वेळ बसून मला वाटलं की आता परत निघायला हवं. मी सागरला माझा नंबर दिला आणि त्याचा नंबरही घेतला. इच्छा नसतानाही त्याचं घर सोडून परत माझ्या घरी आले. घरात परत आल्यावर सागर यांची आठवण सतत मनात येत होती. त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर सतत फिरत होता. कदाचित माझ्या नवऱ्याने त्यांच्यावर केलेल्या चुकीच्या आरोपांमुळे त्यांना वाईट वाटले असावे आणि म्हणूनच त्यांनी सर्व संपर्क तोडले असावेत. दुसऱ्या दिवशी मी सागर यांना कॉल केला. त्यांनी माझ्याशी खूप आपुलकीने संवाद साधला. आमच्यात पुन्हा संवाद सुरू झाला. सागर यांना माझ्या पतीच्या निधनाची माहिती होती आणि त्यांनी त्याबद्दल खंत व्यक्त केली. माझ्या मनात इच्छा होती की सागर यांना पुन्हा दुकानात काम करण्यासाठी आमंत्रित करावे, पण कदाचित ते नकार देतील या भीतीने मी ती इच्छा व्यक्त करू शकले नाही. एक दिवस सहजच मी सागर यांना म्हटले, अहो, बरेच दिवस झालेत मी कोणासोबत जेवण केलं नाही. इच्छा आहे की एक दिवस तुम्ही माझ्या घरी जेवणासाठी या. त्यांनी माझे आमंत्रण स्वीकारले आणि होय, नक्कीच येईन असं सांगितलं. त्यांच्या होकारामुळे मला खूप आनंद झाला. एके दिवशी ठरल्याप्रमाणे रविवारी संध्याकाळी सागर माझ्या घरी जेवायला आले. त्यांच्यासाठी मी माझ्या हाताने चांगला स्वयंपाक केला होता. त्या संध्याकाळी 8 वाजता आम्ही दोघांनी एकमेकांसोबत जेवण केलं. खरं तर त्यांच्यासोबत जेवण करून मला खूप बरं वाटलं. जेवण झाल्यानंतर आम्ही दोघे सोफ्यावर बसून एकमेकांशी बोलत होतो. थोड्या वेळाने सागर म्हणाले, चला येतो. अहो थांबा, शरबत बनवते मी, असं मी म्हटले. माझ्यासोबत थोडं प्याल तर बरं होईल. ठीक आहे, बनवा, ते म्हणाले. मी शरबत बनवलं आणि 2 ग्लास घेऊन त्यांच्या जवळ बसले. आम्ही दोघं अगदी एकमेकांच्या जवळ बसलो होतो. अहो सागर, तुम्हाला एक सांगू का? मी विचारलं. हो बोला, ते म्हणाले. सागर, तुम्ही आता कुठे काम करता? मी विचारलं. मी आता स्वतःचं काम सुरू केलं आहे. त्यांनी असं सांगितलं. हो का? खूप छान.
काय काम सुरू केलं आहे? मी वेल्डिंगचं दुकान टाकलं आहे, ते म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून मी थोडी निराश झाले. कारण त्यांनी जर सांगितलं असतं की ते एका ठिकाणी जॉब करतात, तर कदाचित मी त्यांना माझ्या दुकानावर कामावर बोलावलं असतं. पण आता त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता, त्यामुळे मी त्यांना असं बोलू शकत नव्हते. आम्ही दोघं जवळ बसलेलो असताना अचानक सागरने माझ्या हातावर त्यांचा डावा हात ठेवला. माझा उजवा हात सोफ्यावर ठेवला होता आणि त्यांनी त्यांच्या डाव्या हाताने माझ्या हातावर हात ठेवला. ते दुसऱ्या दिशेने पाहत होते, पण त्यांनी तो हात जाणून बुजून ठेवला. हे मला कळलं. कदाचित त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं असं मला जाणवलं. पण मी देखील शांत बसले. थोड्या वेळाने त्यांनी माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि माझ्या बोटात बोटे फिरवू लागले. त्यानंतर ते माझ्याकडे पाहू लागले. त्यांचे डोळे ते किती प्रेमाने मला पाहत होते हे मी जाणवलं. मी लाजून मान दुसऱ्या दिशेला वळवली, पण त्यांनी माझा हात सोडला नाही आणि न कळतच त्यांनी माझ्या हाताला थोडासा झटका दिला. आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ आलो. आता माझं डोकं त्यांच्या छातीवर होतं. त्यांनी एक हात माझ्या पाठीवर ठेवला आणि अगदी माया करून मला जवळ घेतलं. त्यांच्या हाताचा उबदार स्पर्श माझ्या पाठीवर जाणवत होता आणि त्यांच्या ओठांमधून निघणारी ती गरम हवा माझ्या गळ्याजवळ लागली होती. त्यांचा तो नाजूक प्रेमळ स्पर्श मला खूप भावनिक वाटत होता. मी न कळतच त्यांना मिठी मारली आणि त्यांच्या केसांमध्ये हात घालून त्यांना कुरवाळू लागले. आयुष्यात पहिल्यांदाच असा स्पर्श मी अनुभवत होते. आतापर्यंत मला वाटत होतं की कोणीतरी असं असावं ज्याने मला मिठीत घ्यावं. मी माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून प्रेमाने त्याला मिठी मारावी. पण आजपर्यंत मला असं सौभाग्य कधीच लाभलं नव्हतं. आजचा तो पहिला क्षण होता ज्यात आयुष्यात मला कोणीतरी प्रेमाने मिठीत घेतलं. नकळतच माझ्या डोळ्यात अश्रू आले. अहो सागर, तुम्ही असा अचानक माझ्याशी संपर्क तोडला. मला तुमची खूप आठवण येत होती. मी किती प्रयत्न केला तुम्हाला भेटण्याचा, पण मला तुमचा पत्ता माहीत नव्हता, त्यामुळे भेटू शकले नाही असं मी म्हणाले. सागर हसले आणि त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यात आलेले अश्रू त्यांनी सौम्यतेने पुसले. एक क्षण थांबून कडकडून मी त्यांना मिठी मारली. माझं पूर्ण शरीर त्यांच्या अंगाला लागलं. आम्ही दोघं अगदी सोफ्यावर बसलो होतो, एकमेकाला चिपकून. माझी छाती हातात धडधडायला लागली. शरीरामध्ये एक वेगळीच आग उत्पन्न होऊ लागली. अजूनपर्यंत कधीच मी माझं कौमार्य भंग केलं नव्हतं. सागर यांनी त्यांचा हात माझ्या गालांवर फिरवला आणि हळूहळू त्यांचे ओठ माझ्या ओठांजवळ आणले. त्यांनी मला एक चुंबन दिलं. मी देखील आता त्यांच्या ओठांवर ओठ ठेवून त्यांना प्रेमाने उत्तर दिलं. तो अनुभव अत्यंत वेगळा होता. आयुष्याच्या 35 अनुभवाचा मी आज पहिला चांगला मोड घेत होते. आता सागरने त्यांचा हात माझ्या पाठीवर ठेवला आणि हळूहळू माझ्या गोऱ्या पान पाठीवर स्पर्श करू लागले. नकळतच हळूहळू त्यांनी माझा पदर बाजूला करून माझ्या गळ्याला एक चुंबन दिलं. आता त्यांच्यात आणि माझ्यात काहीच अंतर उरलेलं नव्हतं. त्यांनी हळूच माझ्या मांडीवर हात ठेवला आणि एकदाही मला चुंबन दिलं. आम्ही दोघं एकमेकांना अगदी प्रेमानं चुंबन घेत होतो, सर्व काही विसरून. मला त्यांच्या मिठीत अगदी सुरक्षित वाटत होतं. जवळजवळ 10 मिनिटं
आम्ही एकमेकांच्या मिठीत राहिलो. नंतर त्यांनी परत एकदा मला गळ्याच्या खाली चुंबन दिलं. मी तर पूर्णपणे ओली चिंब झाले होते. थोड्या वेळाने आम्ही भानावर आलो आणि एकमेकांपासून वेगळे झालो. ते तर मला सोडतच नव्हते, पण मीच त्यांच्यापासून वेगळी झाले. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल असलेलं प्रेम मला जाणवत होतं. असं वाटत होतं की सर्व विसरून त्यांना स्वतःमध्ये विलीन करून घ्यावं. पण स्वतःला थांबवलं. थोडा वेळ ते बसले आणि म्हणाले, "चला नंदिनी, येतो मी." "हो, ठीक आहे," असं मी म्हणाले. "आता कधी येणार?" "तुम्ही बोलवाल तेव्हा," असं म्हणत त्यांनी परत एकदा मला मिठी मारली आणि मग ते निघून गेले. पण आता मला त्या दिवसापासून सतत सागर यांची आठवण येत राहिली. मी आयुष्यात एकटी होते. असं वाटत होतं की सागर यांना सांगावं की त्यांनी माझ्या आयुष्यात ती जागा घ्यायला हवी, जी अजूनपर्यंत रिकामी आहे. माझ्या मनात असं होतं की जवळच्या काही लोकांना सांगून सागर यांच्यासोबत एकदा नव्याने संसार सुरू करावा. पण हे एवढं सोपं नव्हतं, पण अशक्यही नाही. माझे आईवडील तर मला सांगायचेच की नंदिनी, दुसरं लग्न करून देतो आम्ही तुझं. पण माझ्यात हिंमत नव्हती, कारण पहिलाच असा नवरा मिळाला ज्याच्यापासून मला काहीही सुख व जगण्याचा आनंद मिळाला नाही. अजून परत कुठे एका वेगळ्या भानगडीत पडायचं, या भीतीला मी घाबरत असे. पण आता सागर माझ्या जीवनात आले. जर त्यांचाही होकार असला, त्यांच्याही आईची तयारी असली, तर आम्ही एकत्र येऊ शकतो. हे मला शक्य वाटतं. सागर आता माझ्यासोबत खूप प्रेमाने राहतात. कदाचित त्यांच्या मनात देखील हेच आहे की आम्ही दोघांनी एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार करावा. पण माझ्यात एवढी हिंमत कधी येईल की मी त्यांना मनातली गोष्ट सांगू? पण मी आता ठरवलंय की एकदा परत सागरजींना माझ्या घरी बोलावेल. त्यांना माझ्या मनातली गोष्ट सांगेन. त्यांनी जर होकार दिला, तर त्यांच्या व माझ्यामधलं अंतर संपूर्णपणे दूर करेन. मित्रांनो, जर तुम्हाला आमची ही कहाणी आवडली असेल, तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.